आली आली भाग्यलक्ष्मी। आम्ही या घरात सुखाने राहायचं की नाही एकदा सांग। ही जगू देत नाही आम्हाला, काय अशी चालते आम्हाला सारखी। पण झालं काय ते सांगाल का मला? काय झालंय? तुझ्या बायकोने सरिताच्या अंगावर गरम पाणी टाकून तिला भाजण्याचा प्रयत्न केलाय। काय? अहो अहो असं काही नाहीये, आमचा काहीतरी गैरसमज झालाय। अहो हवं तर सरिताला विचारा। सरिता बोल, काय झालंय? ती काय बोलणार सांग ना। तिने जर का आता तोंड उघडलं ना तर ही काशी तिला पुन्हा मारण्याचा प्रयत्न करेल। आजपर्यंत गप्प बसले, पण तुला सांगते तुझी बायको वेडी आहे, वेडी। संजय तुला वाटत असेल की मी कटकट करतेय, पण मी जे काही बोलते ना ते या घरच्या सुखासाठी बोलतेय। या वेडीचं काय करायचं ते तू मग। सूर्या सरिताला घेऊन चल। खरं काय आहे? काशीच्या डोळ्यातलं पाणी की कामिनी काकूने सांगितल्याप्रमाणे तिचं वेड? घरात काहीही झालं तरी सगळेजण तुझ्याकडेच का बोट दाखवतात? कारण कदाचित त्यांना मी या घरात नको, कदाचित मला सगळ्यांसमोर पाडून त्यांना मूर्खासारखा बोलू नकोस काशी। काशी वैताग आलाय मला। या सगळ्यांना कंटाळून एक दिवस हे घर सोडून निघून। हो हे काय बोलून गेलात तुम्ही? पण ना चुकून असं कधी अपत्र बोलू नका। हो जीव जाईल माझा। मी तुम्हाला वचन देते, तुम्हाला त्रास होईल असं काही वागणार नाही मी। अगं तू इथे नव्हती ना तेव्हा तेव्हा तिने खूप अत्याचार केले आमच्यावर। तुला सांगतो कितीतरी दिवस मी नुसते पाण्यावर काढलेत माहितीये। शिळ अन्न द्यायची ती मला जेवायला। अगं घरातल्या कुत्र्याची अवस्था सुद्धा खूप चांगली असते, माझी अवस्था तर त्या भटक्या कुत्र्यासारखी करून ठेवली होती। तुला सांगतो खरंच तिला वेळ लागले सरिता। हे एवढं केलं तिनं? आई नाही, तुम्ही म्हणता ना ते बरोबरच। या घरात जर माझ्या नवऱ्याला किंमत मिळणार नसेल ना तर ती किंमत त्याला मिळवून देण्यासाठी मी काही करेन, बघाच तू। सूर्या ते सरिता ठेवा, ते नका खाऊ तुम्ही, ठेवा। काकू काय झालं? आता काय सांगू मी, तू खाऊन बघ म्हणजे तुझ्या लक्षात येईल। काशी संजय तुला माझी शपथ आहे, एक शब्दही तिला वेडेवाकडे बोलायचं नाहीस तू। अरे तुझी बायको वेडी झाली म्हणून काय झालं? तुझी काकू अजून आहे ना? काकू खरंच नकोय मला काही, मला उशीर होतोय। अहो काय झालं हे? आई काय झालं? याचं नाश्ता न करता का केले? मूठभर मीठ मीच टाकलं होतं त्यात। पण काय का म्हणजे? अगं तू वेडी आहेस हे सिद्ध करायचंय मला। चांगल्या घरात गेली असतीस तर ह्या हाल तरी आले नसते ना तुझ्या नशिबी। काय करणार, मागच्या जन्मीचा भोग म्हणायचं। काशी मागच्या जन्मी तू कामिनीची सासू होतीस का ग? काय गोदात्या? मस्करी केली मी। हे बघ संजय काही न खाता पिता शेतावर गेल्या, हा मी शिरा केला, तुला डब्यात भरून देते, घेऊन जा शिरा। हो मी प्रताप, मला बघून एवढं घाबरायला काय झालं?